हाय सर्वांना, माझ्या व्हिडिओवरती स्वागत करते. तर सर्वांना हॅपी न्यू इयर. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवणार आहे साड्या. माझ्या नवीन वर्षांसाठी माझ्या मिस्टरांनी मला काही साड्या घेतल्यात. आता काही प्रोग्राम आहे आमच्या घरी त्यासाठी. तर तुम्हाला मी साडी दाखवते. तर नक्की बघा कशी वाटते साडी, कशी नाही. आणि जे कोणी नवीन असाल तर त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा, ही साडी आणली माझ्या मिस्टरांनी. खूप असं हिला वजन आहे आणि अशी हिला गोंडे आहेत. तर नक्की सांगा कशी आहे साडी. हा हिचा पल्लू आहे आणि ही तिची प्राइस आहे. तर हे बघा, खूप अशी सुंदर साडी. जरा जड आहे पण कशा कलर वगैरे कसा आहे सांगा मला, नेसल्यावरती कशी दिसेल. आणि ह्याचा ब्लाऊज पण पूर्ण असा वर्कचा आहे. हे पूर्ण वर्कचा आहे ब्लाऊज. तर ह्याचं स्टिचिंग आणि कटिंग येईल तुम्हाला. हे असंच आहे, पूर्ण ब्लाऊज असा आहे. तुम्हाला मी दाखवेन कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ. तर खूप मस्त साडी. तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावी ही गोष्ट. जड आहे, खूप जड. हे बघा, खूप जड आहे. आणि त्यासाठी मग मी आत्ता हे अस्तर आणले त्याचे ब्लाऊज हे करण्यासाठी. तर चला आता आपण दुसरी साडी बघूया. तर ही बघा, ऑरेंज कलरमध्ये घेतली मी ही साडी. दुसरी आपली, हिचं नाव आहे कलांजली. तर माझ्या सावळ्या रंगासाठी मग मी हा कलर चॉईस केला. तर हे बघा, हा असा पदर आहे ह्याचा. आणि ब्लाऊज पण दाखवते मी तुम्हाला. असे खड्यांची बारीक बुट्टे आहेत. आणि ही जी प्राइस बघून घ्या. ही जी प्राइस आहे नवीन वर्षाची नवीन शॉपिंग. छान आहे साडी. तर ह्याला पण हा ब्लाऊज आहे. हा बघा, ब्लाऊज पीस तुम्हाला आता दाखवते मी. साडी कशी आहे नक्की सांगा, कशी दिसेल कशी नाही. तर हा त्याचा ब्लाऊज पीस आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ह्याला आरी वर्क आहे. हे बघा, त्याला अजून पण आपण वरतून आरी वर्क करू शकतो, खडे वगैरे स्टोन वगैरे लावू शकतो. तर मी पण करणार आहे. हा याचा पाठीमागचा गळा आहे. आणि ही ह्याची बाई आहे. हे बघा, पूर्ण बघा डिझाईन. खूप छान डिझाईन आणली मी. दुसरा शेड मला पिंक कलर घ्यायचा होता पण काय भेटला नाही. पण ठीक आहे, आज हा कलर हा पण चांगला आहे संक्रांतीसाठी पण. आणि अजून एका कार्यक्रमासाठी लागणार आहे म्हणून घेतली खरं तर. हे कशी आवडली का नाही. आणि सूत वगैरे एकदम मऊ सॉफ्ट आहे. तर ह्याच्या पदरासाठी मी हे गोंडे आणलेत. पल्लूला घरीच गोंडे लावू शकतो आपण. असे एकदम छान दिसणार. अजून ऑरेंज कलरचे आणायचे पण तिथं हा कलर अवेलेबल नव्हता म्हणून मी एवढेच आणलेत. तर ठीक आहे. उद्या गेले म्हणजे ते म्हणले तर आणते मी. तर कसे आहेत बघा, मस्त. ह्या गोंडे लावण्याचा फायदा काय माहिती आहे, पदर असं जरा हेवी म्हणजे वजनदार होतो.
पदर असा विस्कटत नाही आणि एकसारखा राहतो, घडी अशी विस्कटत नाही गोंड्याच्या वजनानं. त्यामुळं गोंडे लावावे, छान दिसतं. तर ज्याची त्याची इच्छा. असे डझनावर मिळतात गोंडे आमच्या इकडं आणि आम्ही लावतो. तर त्यासाठी हे अस्तर, हे गोंडे, हे लेस वगैरे नॉड वगैरे घरातच आहे माझ्या. काय लागेल ती, का तर आपण स्वतः शिवत असल्यावर बाहेर शिलाई नाही द्यावी लागत. तर नक्की सांगा माझ्या साड्या आवडल्या का नाही तुम्हाला, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जावा. तर हे असे गोंडे लावणार आहे. पल्लू हिरवाच आहे, पण ह्याला अजून ऑरेंज मिक्स लावले ना, एक नंबर दिसतं, खूप छान दिसतं. आणि ह्याची उंची पण बघा गोंड्यांची, खूप मोठी नाही काय नाही, एकदम एक नंबर. तुमच्याकडे असे मिळतात का सांगा मला, आणि ह्याची रेट पण सांगा, मी रेट पण सांगून देईन तुम्हाला माझ्या कसे भेटले कसे नाही. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर आता झाली खरेदी, आणली मी सकाळी जाऊन, आता फक्त शिवत राहायचं आहे. शिवून दाखवेन तुम्हाला. मशीन पण माझी रिपेअर झाली. रोज लाईव्हमध्ये मी सांगत होते माझी मशीन रिपेअर नाही, पण एकदाची झाली ती रिपेअर. तर झालं. अजून बरंच आता लोकांचे ते उरकून घेणार आणि मग हे शिवाय घेणार आहे. तर सांगा कसे शिवू कसे नाही. ह्या साड्यांची ब्लाऊज गळे जरा सजेस्ट करा वगैरे. तर स्वतःचं असलं ना की माणूस साधं शिवतं, आणि बाहेरच्यांचं असलं ना एकदम डिझाईन वगैरे चांगलं प्रॉपर. थोडं आरीवर्कचं सामान पण आणले मी, तर ते पण करणार आहे आरीवर्क. तर नक्की सांगा, हे मला खूप आवडले. हे मागचे वगैरे आणलेले त्या एवढे काही छान नव्हते, पण ह्याचे सूत वगैरे एक नंबर आहे आणि सॉफ्ट आहेत एकदम. तर चला म्हटलं तुम्हाला दाखवावं. कसे वाटतात व्हिडिओ कसे नाही सांगा. ज्या लोकांना काही प्रॉब्लेम येतो ब्लाऊजमध्ये, टेलरिंग कामात, त्यांनी नक्की सांगा. आणि रात्रीचा आपला ब्लाऊज, एक मिनटं सॉरी, तर रात्रीचा आपला ब्लाऊज दाखवायचा राहिला. हे बघा, हे अस्तर असे जोडून घेतलेत मी आत्ताशी. तर हा पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी मी तुम्हाला टाकेन, किंवा उद्या येईल ह्याचा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर. हुकलूक ही करून घेईन आजच आणि तुम्हाला टाकेन. हे असे मागं टक्स टाकलेत आणि हा चौकोनी गळा आहे. तर माझ्या मशनीमुळे खूप पेंडिंग कामं राहिली होती, पण असू द्या. आता नक्कीच तुम्हाला चांगले चांगले लटकनचे वगैरे व्हिडिओ येतील, आणि चांगली आयडिया अशा साड्यांना नाही का गोंडे वगैरे लावायचे असले तर लावत जावा. आणि कशी काय आणायची कशी विचारायची हे पण तुम्हाला सांगेन, ह्याचे रेट पण सांगेन. आणि कशी वाटली साड्या दोन्ही पण माझ्या नक्की सांगा. खूप जरा जड आहे थोडीशी ही एक. हे बघा असे मोर वगैरे आहेत ह्याच्यावरती, ही एक आणि ही एक. तर ह्याला पण आता पिको फॉल वगैरे करायचं आहे. तर म्हटलं आधी व्हिडिओ करूया आणि नंतर पूर्ण झाल्यावर मग टाकूया. अजून एक नंबर डिझाईन आहे कलांजली पैठणीची. तर चला आता व्हिडिओचं स्टॉप करते. पुन्हा एकदा सगळ्यांना आनंदाचं भरभराटीचं हे वर्ष जावो, आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. बाय.